कडत जुडले प्रेम भाग 26. नेहा म्हणाली, असा काय हा? एवढी आनंदाची बातमी आहे आणि ह्याच्या चेहऱ्यावर 12 का वाजलेत? नेहा श्रेयाला बोलत होती. श्रेया म्हणाली, अगं काम असेल म्हणून गेला असेल. नेहा म्हणाली, बरं. मंगला म्हणाली, नेहा तुझ्या जाऊबाईला भेटणार नाहीस का? नेहा म्हणाली, काय ती इथे आहे? मंगला म्हणाली, हो भेटणार का? नेहा म्हणाली, हो आई, नक्कीच आवडेल मला. मंगला म्हणाली, मंगलाताई रागिणीचा हात पकडून नेहा समोर आणत असतात. ही बघ तुझी जाऊ. रागिणीकडे हात करत बोलत होत्या. मंगलाताईचा हात रागिणीकडे पाहून नेहाला शॉकच बसतो. तिला थोडा वेळ काहीच कळत नाही. ती तशीच उभी राहते. मंगला म्हणाली, अगं काय झालं तुला? तुझ्या होणाऱ्या जावेला भेटणार नाहीयेस का? नेहा म्हणाली. नेहा थोडं भानावर येत, कॉंग्रॅच्युलेशन्स रागिणी. रागिणी म्हणाली, थँक्स वहिनी. रागिणीला काँग्रेस करून झाल्यावर नेहा श्रेयाकडे पाहत श्रेया नेहाला नंतर सांगतो म्हणून खुणवत असते. पण नेहाला काही केल्या चैन पडेनासच झालं. असं कसं होऊ शकतो हाच विचार तिच्या डोक्यात येत होता. नेहा म्हणाली, आई मी आलेच. एवढं बोलून ती आदित्यच्या रूमकडे जात असते. आता ही कुठं गेली? श्रेया म्हणाली, आई दमली असेल ग वहिनी, रूममध्ये गेली असेल. थांब मी बघून येते. असं म्हणून श्रेया सुद्धा नेहाच्या मागे जाते. नेहा आदित्यच्या रूममध्ये येते. आदित्य त्याच्या मोबाईलमधील आराध्याचा फोटो पाहत बसलेला असतो. नेहा म्हणाली, आदित्य मी काय ऐकते? तू आणि रागिनी असं कसं शक्य झालेलं आहे? आणि आराध्याचं काय मग? श्रेया म्हणाली, अगं वहिनी त्याचं ऐकून तर घे ना ग. तो काय म्हणतो ते तर ऐक ना. श्रेया नेहाच्या मागून येत बोलत होती. नेहा म्हणाली, काय ऐकू श्रेया मी मंगाणपासून आराध्याचंच आहे म्हणून एवढ्या आनंदात बोलत होते. पण रागिनी असं कसं शक्य झालं? नेहा म्हणाली, आदित्य बोल ना, काहीतरी बोल ना. तू असा कसा तयार झाला आहेस? आदित्य म्हणाला, वहिनी ते. नेहा म्हणाली, ते काय? बोल तू आधी. नेहा आता थोडं चिडून बोलतच होती. आदित्य म्हणाला, वहिनी आधी तू शांत हो, मी सगळं सांगते तुला. आदित्य नेहाला बसवत बोलत होता. आदित्य आतापर्यंत आराध्या कशी वागत होती, रागिणीने कसं प्रपोज केलं, तिला आराध्याने कसा सपोर्ट केला, हे सगळं आदित्य नेहाला सांगत असतो. नेहा म्हणाली, काय आराध्याने सपोर्ट केला? नेहा बेडरूमवरून उठत ओरडत असते. श्रेया म्हणाली, अगं हो वहिनी, आराध्याने सपोर्ट केला होता रागिणी दिदीला. नेहा म्हणाली, पण कसं शक्य आहे हे? तुझा काहीतरी गैरसमज झाला असेल आदित्य. आदित्य म्हणाला, का शक्य नाही का वहिनी? मी तर माझ्यावर प्रेम करतच नाही ना. नेहा म्हणाली, आदित्य ती तुझ्यावर नेहापुढं काही बोलणार. तितक्यातच तिला आराध्याने आदित्यला काही सांगू नको बोललेलं आठवलं होतं आणि ती शांत झाली. आदित्य म्हणाला, ती तुझ्यावर काय वहिनी? बोल ना पुढं, काय म्हणत होतीस? नेहा म्हणाली, काही नाही, मला आराध्याशी बोलायचंच आहे. तिच्याशी बोलूनच मला काय ते कळेलच. श्रेया म्हणाली, दाद्या पण रागिणी दिदीचा काय? आता तिला कसं सांगणार तू? आदित्य म्हणाला, तेच तर कळत नाही ना मला, तिला कसं सांगू ते. श्रेया म्हणाली, सांगायला तर हवं ना दाद्या. नेहा म्हणाली, श्रेया मला आदित्यशी थोडं बोलायचं आहे. श्रेया म्हणाली, बरं बोला ना तुम्ही, मी आलेच. श्रेया गेल्यावर नेहा आदित्य जवळ येते. नेहा म्हणाली, आदित्य काहीतरी चुकतंय, मला थोडा वेळ दे, मी सगळं व्यवस्थित करेल. आदित्य म्हणाला, वहिनी आता काही व्यवस्थित नाही होणार ग. तर माझ्यावर प्रेम करतच नाही ना ती. माझ्यावर प्रेम करत असती तर ती रागिणीला सपोर्ट केलाच नसताना तिने. हे सगळं बोलताना आदित्यच्या डोळ्यात पाणी आलं. नेहा म्हणाली, आदित्यच्या डोळ्यात पाणी पाहून नेहाला असं कसं वाटू लागलं. आदित्य तू शांत हो, सगळं ठीक होईल. आदित्य म्हणाला, तीच असं वागून मला पाहून खूप त्रास होतो ग. इतकी का रूढ वागते ती माझ्याशी मलाच कळत नाही. खूप बदललेली आहे ग आराध्या. नाही ग राहू शकत वहिनी मी आराध्याशिवाय. आदित्यचं असं बोलणं खाली बसून रडायला लागला. आदित्यची ही अवस्था पाहून नेहाला आराध्याचा राग येतच होता. आदित्य प्लीज शांत हो, मला थोडा वेळ दे, मी सगळं व्यवस्थित करेन. नेहा त्याला धीर देत बोलत होती. नेहा मनातच म्हणाली, असं का करत आहे आराध्या? तू स्वतः मला सांगितलं यार,
तुला आदित्य आवडतो म्हणून. किती खुश होतीस ना तू. आदित्यचं नाव जरी घेतलंस तर किती लाजायचीस ना. मग का करतेस तू अशी. नेहा मनातल्या मनात बोलत होती. नेहा म्हणाली, आदित्य तू आधी शांत हो, मी सगळं ठीक करेल. दुसऱ्या दिवशी नेहाला कधी एकदा बँकेत जाते आणि आराध्यशी बोलते असं झालेलं होतं. ती आणि आदित्य बँकेत जायला निघालेलेच होते. थोड्या वेळात दोघेही बँकेत पोचले. आदित्य म्हणाला, वहिनी तू आराध्याला जास्त काही बोलू नकोस ग. आदित्य नेहाला सांगत होता. नेहा म्हणाली, आदित्य तू नको काळजी करू, मी जास्त काही बोलत नाही. मी व्यवस्थित करेल सगळं हँडल. चल जाऊया का आत. दोघे आत येतात. आदित्य तेथे न थांबता सरळ त्याच्या केबिनमध्ये जातो. नेहा आराध्याजवळ येते. नेहाला पाहून आराध्या उभी राहते. आराध्या म्हणाली, अरे तू आलीस पण काही बोलली पण नाहीस येणार आहे वगैरे म्हणून. नेहा म्हणाली, नाही बोलले. तसंही तुम्ही कुठं मला सगळ्या गोष्टी सांगत आहेत आता. नेहाचं बोलणं ऐकून आराध्याला अंदाज येतो की हिला सगळं कळालेलं आहे वाटतं म्हणून. ती विषय जास्त न वाढवता, बरं चला काम करूया, नंतर बोलू आपण. नेहा म्हणाली, बोलायचं तर आहेच मला, पण नंतर बोलू, आता काम करूया. असं म्हणून नेहा तिच्या डेस्कवर जाऊन बसत असते. नेहाचा चेहरा पाहून आराध्याला अंदाज आलेलाच होता की ही त्याच विषयांवर बोलणार आहे म्हणून. आता आराध्याला टेन्शन आलं, काय सांगायचं आता नेहाला म्हणून. आराध्याला काही सुचेन असं झालं. जाऊ दे, काय सुचेल ते बोलून टाकेल मी, असं म्हणून आराध्या कामाला लागते. नेहा कधी एकदा ब्रेक होतो याची वाट पाहतच होती आणि थोड्या वेळात म्हणजे लंच ब्रेक झाला. नेहा आराध्याजवळ येते. नेहाला आलेलं पाहून आराध्या पटकन हातात टिफिन घेते. चला जाऊया ना जेवायला. नेहा म्हणाली, जेवूया, त्याआधी मला बोलायचं आहे तुझ्याशी. आराध्या म्हणाली, बोलूया ना, काय गडबड आहे. आधी जेवण तर करून घेऊया ना. नेहा म्हणाली, मला आता बोलायचं आहे, चल. असं म्हणून नेहा आराध्याचा हात पकडून स्टाफ रूममध्ये घेऊन जाते. आराध्या म्हणाली, अगं हो, एवढं काय बोलायचं आहे तुला आणि एवढी का चिडलेली आहेस तू. नेहा म्हणाली, का तुला माहीत नाही का. आराध्या म्हणाली, काय माहीत नाही का मला, कशाबद्दल बोलतीस तू. आराध्या काही माहीत नाही असं आव्हानात बोलत होती. नेहा म्हणाली, खरंच माहीत नाही तुला की माहीत नाही असं आव्हानतेस. नेहा आता थोडं चिडून बोलू लागली होती. आराध्या म्हणाली, नाही माहीत मला. आराध्या नेहाकडे पाठ करत बोलत होती. नेहा म्हणाली, बरं तुला माझ्याच तोंडातून ऐकायचं आहे ना, मग मीच बोलते. का केलंस तू असं, का अशी वागलीस, असं काय झालंय की तू अशी वागू लागलेली आहेस म्हणून. आराध्या म्हणाली, अशी म्हणजे कशी. नेहा म्हणाली, म्हणजे तुला माहीत नाही आहे का तू कशी वागती ती. काय झालं आराध्या, का वागतेस तू अशी. आराध्या म्हणाली, अगं कुठे काय झालं, ठीक तर आहे ना सगळं. नेहा म्हणाली, सगळं ठीक आहे, मग रागिणीचं मध्येच काय आहे. रागिणीचं नाव घेतल्यावर आराध्याच्या चेहऱ्यांवरचे भावच बदलतात. नेहा म्हणाली, तू रागिणीला आदित्यला प्रपोज करायला सपोर्ट केला होतास का. हो ना. आराध्या म्हणाली, असं काही नाही, ती फक्त करू का प्रपोज विचारत होती. मग मी म्हणाली कर म्हणून, बाकी मी सपोर्ट वगैरे काही केलेला नाही आहे. नेहा म्हणाली, अगं तुला तिने सांगितलं होतं ना ती प्रपोज करणार आहे म्हणून, मग तू तिला कर का म्हणालीस. तुला कळतंय का तू काय बोललीस तिला. वेडी झाली आहेस का ग आराध्या तू. आराध्या म्हणाली, मला सगळं कळतंय. नेहा म्हणाली, हो कळतंय ना तुला, मग कळत असतं तर तू तिला असं म्हणलंच नसतं ना. तू प्रेम करतेस ना आदित्यवर, मग तिला कसं प्रपोज कर म्हणू शकतेस ग तू. आराध्या म्हणाली, मी आणि आदित्यवर प्रेम. नेहा म्हणाली, का नाही करत. आराध्या म्हणाली. आराध्या दीर्घ श्वास घेते, डोळे मिटते आणि मनांवर दगड ठेवून बोलत असते. नाही. नेहा म्हणाली, काय काय म्हणलीस तू. आराध्या म्हणाली, मी आदित्यवर प्रेम करत नाही. नेहा म्हणाली, हेच तू माझ्या डोळ्यात पाहून बोल ना. नेहा आता आराध्याला बोलणं अवघड होऊन बसलं होतं, पण आता तिला कमकुवत पडणं शक्य नव्हतं. ती नेहाकडे पाहते व तिच्या डोळ्यात पाहून बोलते, हो मी नाही करत आदित्यवर प्रेम. असं बोलून लगेच पाठ फिरवते. झालं ना आता, कळालं ना तुला. नेहा म्हणाली,
असं नाही होऊ शकत आराध्या. तू स्वतःच बोलली होतीस ना, मी आदित्यवर प्रेम करू लागलेली आहे म्हणून. मला आदित्य आवडू लागलेला आहे बोलली होतीस ना, की ते पण खोटं होतं. आराध्या म्हणाली, हो बोलले होते मी, पण त्यावेळी तसं वाटलं होतं फक्त. ते काही वेळापुरतं अट्रॅक्शन होतं, बाकी काही नाही. नेहा म्हणाली, तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती आराध्या. आराध्या म्हणाली, अगं नेहा, आम्ही दोघे पण एकमेकांवर प्रेम नाही करत. मी याच्यावर बोलून काय उपयोग आहे? नेहा म्हणाली, आदित्य तुझ्यावर प्रेम करत असेल तर? आराध्या म्हणाली, तो माझ्यावर प्रेम करत असता तर तो रागिणीला हो बोललाच नसता ना. हे सगळं ऐकून आता नेहाला काय बोलावं काही कळेनासं झालं. ती सरळ बाहेर निघून जाते. नेहा बाहेर गेल्यावर इतका वेळी चेहऱ्यांवर मला काही फरक पडत नाही असा चढलेला मुखवटा बाजूला होतो आणि त्याची जागा डोळ्यातील अश्रू घेतात. आराध्या मनातच म्हणाली, सॉरी नेहा, मला तुला असं दुखवायचं नव्हतं ग. खूप रूढ वागले ग मी तुझ्याशी. पण काय करू ग, माझा पण नाईलाज होता. मी अजून पण आदित्यवरच प्रेम करते. हे कळलं असतं तर तू आदित्यला जाऊन सांगितलं असतंच ना. आणि हे मला नको होतं, कारण आदित्य माझ्यावर प्रेम करत नाही ग, तो रागिणीवर प्रेम करतो. आराध्या रडत मनातल्या मनात हे सगळं बोलत होती. आराध्या, हे असं कमकुवत होऊन नाही चालणार. तुला खंबीर व्हावंच लागणार आहे. हे सगळं आता सहन करायचं आहे तुला, त्यामुळे असं रडून नाही चालणार. चल बाहेर आणि तुला या सगळ्या गोष्टींचा काहीच फरक पडत नाही हे असंच वागावं लागणार आहे तुला. आराध्या डोळे पुसते व बाहेर येऊन आपल्या कामाला लागते. पण नेहाच्या डोक्यातून आराध्याचे शब्द जातच नव्हते. असं कसं बोलू शकते आराध्या? काहीतरी चुकतंय एवढंच तिला सारखं वाटत होतं. पण आता तिला काय करावं काही कळत नव्हतं. 2 दिवस असेच जातात. या सगळ्यांमुळं घरातील वातावरण सगळंच बदलत चाललेलं होतं. नेहा व आराध्या सुद्धा व्यवस्थित बोलत नव्हत्या. तेवढ्यापुरतं तेवढंच बोलणं असायचं त्यांचं. आदित्यच्या घरात आता परत साखरपुड्यांचा विषय सुरू झालेला होता. नेहा म्हणाली, आदित्य, तू मनापासून तयार आहेस का रागिणीशी साखरपुडा करायला? नेहा असं बोलल्यावर आदित्य नेहाकडे पाहत असतो. तू नाही आहेस तयार, मला माहिती आहे. मला पण तू रागिणीशी केव्हा बोलणार आहे आदित्य? आई बाबा परत साखरपुड्यांचा विषय काढेल ना. परत या गोष्टी वाढत गेल्या तर खूप मोठा प्रॉब्लेम होणार आहे. आदित्य म्हणाला, हो ग बहिणी, सगळं कळतंय ग मला, पण तिच्याशी कसं बोलू हेच कळत नाही ग मला. म्हणजे भीती पण वाटती ना. मी तिला सांगितलं आणि ती काही चुकीचं वागली किंवा पहिल्यासारखं वागायला लागली तर काय करू मग मी? मला मान्य आहे मी तिच्यावर प्रेम करत नाही, तिच्याशी साखरपुडा पण करायचा नाही आहे मला, पण तिला सांगण्याचं धाडस होत नाही ग मला. ती अशी रिॲक्ट होईल ना याची कल्पना करू शकत नाही ग मी. नेहा म्हणाली, अरे हो, मला सांगायला हवंच ना. आणि नाही सांगितलं तर तिच्याशी लग्न करायला तयार आहेस का तू? नाही ग वहिनी, तिच्याशी कसं लग्न करू मी, तू सांग ना. एक बायको म्हणून तिला तो अधिकार ते प्रेम मी नाही देऊ शकणार. माझं तिच्यावर प्रेमच नाही आहे ना, तर कसं करू लग्न? तुला माहीत आहे ना वहिनी, माझं आराध्यावर प्रेम आहे. मी नाही राहू शकत तिच्याशिवाय. आदित्य डोळ्यात पाणी आणत हे सगळं बोलत होता. नेहा म्हणाली, अरे हो, पण नेहा पुढं काही बोलणार तितक्यातच तिचं लक्ष दारांकडे जातं आणि तिला काय बोलावं काही कळेनासं झालं. आदित्य म्हणाला, वहिनी तू सांग ना, आता मी काय करू? मला काहीच कळत नाही आहे. नेहा म्हणाली, आदित्य ते म्हणजे ते? नेहाला काय बोलावं काही कळेनासं झालं. ती तत पप करू लागली. आदित्य म्हणाला, वहिनी काय झालं, बोल ना. आदित्य नेहाकडे पाहत बोलत होता, तर नेहा दाराकडे पाहत होती. ही अशी काय बघते म्हणून आदित्य मागे वळून पाहत असतो. तू आदित्य, एकदम ओरडतो आणि तो नेहाकडे पाहतो. नेहा थोडी नॉर्मल होत म्हणाली, रागिणी ये ना, काही काम होतं का? नेहा बोलल्यावर रागिणी आत येते, पण काहीच बोलत नाही. आदित्य म्हणाला, रागिणी तू येते कशी, काही काम होतं का? आदित्य थोडा अडखडत बोलत असतो. दोघीही चेहऱ्यांवर काहीच घडलं नाही असा आव आणि चेहऱ्यांवर स्माईल आणत असतात. रागिणीशी बोलत होते, पण रागिणी काहीच बोलत नव्हती.
त्यांना आता टेन्शन येऊ लागलेलं होतं. हिने सगळं ऐकलं आहे की काय? आदित्य मनातल्या मनात बोलत होता. दोघांनाही काही कळेनासं झालं. रागिनी काहीच बोलत नव्हती. नेहा म्हणाली, रागिनी, अगं काय झालं? अशी का शांत बसलेली आहेस? बोल ना. आदित्य म्हणाला, रागिनी, तुला बरं वाटत नाही आहे का? आपण डॉक्टरकडे जाऊया का? रागिनी म्हणाली, मला काही झालेलं नाही आहे, मी ठीक आहे. नेहा म्हणाली, अगं मग अशी शांत का बसलेली आहेस तू? बोल ना काहीतरी. रागिनी म्हणाली, काय बोलू वहिनी, याला मी माझ्या जवळचा मित्र समजत होते, तर हा माझ्याशीच खोटं बोलला. माझ्यापासून सगळ्या गोष्टी लपवल्या याने. मी इतकी वाईट आहे का गं? रागिनी डोळ्यात पाणी आणत बोलत होती. रागिनी असं बोलल्यावर नेहा व आदित्य एकमेकांकडे पाहायला लागलेले होते. अरे यार, हिने तर ऐकलेलं आहे वाटतं सगळं. आता पुढे ही कशी रिॲक्ट होईल याची आदित्यला काळजी वाटू लागलेलीच होती. पण आता आदित्यला काय बोलावं काही कळेनासं झालं. आदित्य म्हणाला, रागिनी ऐक ना, मला तुला सगळं सांगायचं होतंच ग. रागिनी म्हणाली, पण काय आदित्य, मी इतकी वाईट आहे का रे? तुला असं दुःख देऊन मी सुखी राहिली असते का? एकदा माझ्याशी बोलला असता तर? का आता माझ्यावर विश्वास पण राहिलेला नाही आहे का? आदित्य म्हणाला, अगं असं खरंच काहीच नाही. मी घाबरलो होतो ग. तुला सांगितलं असतं आणि तू पहिल्यासारखी वागायला लागली असतीस तर. रागिनी म्हणाली, तुला माझ्यावर विश्वास नव्हता ना, पण स्वतःवर तर होता ना रे. तू मला तेव्हा कसा त्यातून बाहेर काढलंस तुलाही माहीत आहे आणि मलाही. मग मी परत तशी वागेल असं कसं वाटलं रे तुला? एकदा विश्वासात घेऊन सांगितलं असतं तर मी समजून घेतले नसते का रे तुला, की एवढी पण समजूतदार नाही आहे मी? मला मान्य आहे, मी थोडी हट्टी आहे. मला जे हवं ते हवं असतंच, पण कोणाचं तरी प्रेम हिरावून घेणे इतकी तरी हट्टी नाही रे मी. रागिनी हे सगळं रडत बोलत होती. आदित्य म्हणाला, ए रागिनी, सॉरी ना ग यार, मला तुझी काळजी वाटत होती म्हणून नाही ग सांगितलं मी तुला. प्लीज यार, समजून तर घे ना. रागिनी म्हणाली, मला काही ऐकायचं नाही आहे. तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती मला. रागिनी आदित्यवर चिडून बोलत होती. आदित्य म्हणाला, ये वहिनी, तू तर सांग ना ग, तुला तर माहीत आहे ना मी असं का केलं ते. नेहा म्हणाली, हो ग रागिनी, आदित्य हे सगळं तुझ्यासाठीच करत होता ग. रागिनी म्हणाली, हो ग वहिनी, मान्य आहे माझ्यासाठी करत होता, पण मला एकदा विश्वासात घेऊन सांगायला हवं होतं ना याने. नेहा म्हणाली, हो ग, पण त्याला समजावून घेतलं असतं का? त्याने तुझी आधीची अवस्था पाहिलेली आहे ग, म्हणून तो तुझ्या काळजीपोटी हे सगळं करत होता. प्लीज त्याला माफ कर. आदित्य म्हणाला, ए रागिनी, मी कान पकडू का ग? हे बघ, पकडले पण मी कान. सॉरी ना यार, या मित्राला माफ नाही करणार का तू? रागिनी म्हणाली, ओके करेल, पण एका अटीवर. आदित्य म्हणाला, कोणती अट? रागिनी म्हणाली, आता कान पकडला आहेस ना, मग आता उठबश्या सुद्धा काढ. आदित्य म्हणाला, हे काय ग आता? अजिबात नाही हा. रागिनी म्हणाली, मग मी पण नाही माफ करणार तुला. आदित्य म्हणाला, बरं बाई, काढतो उठबश्या. रागिनी म्हणाली, हो काढ. आदित्य उठबश्या काढू लागला. रागिनी 1, 2, 3 असे आकडे मोजू लागली. ओय बास ना आता, नोटंकी कुठला? रागिनी थोडी हसत बोलते. आदित्य उठतो व रागिनीला मिठी मारतो. आदित्य म्हणाला, थँक्स रागिनी, थँक्यू सो मच. रागिनी म्हणाली, ओय बास आता, हे थँक्स वगैरे ना तुमच्या आराध्या मॅडमांना म्हणायचं, मला नाही, कळालं का? आदित्य म्हणाला, बरं बाई, नाही बोलत, मग तर झालं ना. रागिनी म्हणाली, हां. नेहा म्हणाली, बरं आता आईबाबांना काय सांगायचं? ते तर तुमच्या साखरपुड्याची तयारी करत आहेत ना. रागिनी म्हणाली, वहिनी ती तू माझ्यावर सोड, मी सांगेन आत तुला. नेहा म्हणाली, अगं पण काय सांगणार? रागिनी म्हणाली, सांगेल की मला आता आदित्यशी लग्न नाही करायचं आणि तिला शॉक पण नाही बसणार. तिला या सगळ्यांची सवय आहे. नेहा म्हणाली, अगं पण. रागिनी म्हणाली, नको काळजी करू वहिनी, होईल की सगळं ठीक. ओके चल, मी आलेच, माझा एक कॉल येणार आहे. नेहा म्हणाली, ओके. बापरे, कसली घाबरले होते मी, आता काय होतंय असं वाटत होतं. आदित्य म्हणाला, अगं वहिनी, तुझ्यापेक्षा जास्त मी घाबरलो होतो.
आता हिला कसं समजायचं याचं टेन्शन मला आलेलं होतं. आता काय रिॲक्शन करेल याची भीती वाटत होती. पण खूप बदलली आहे ग रागिनी, इतकी समजूतदार कधीच नव्हती ती. नेहा म्हणाली, हो खूप समजूतदार झालेली आहे रागिनी. आदित्य म्हणाला, हो ग, पण तिच्या डोळ्यात काहीतरी वेगळंच वाटलं मला. जाऊन एकदा पाहायला हवं. नेहा मनातल्या मनात बोलत होती. नेहा म्हणाली, बरं आदित्य, मी आलेच हां. आदित्य म्हणाला, हो चालेल. रागिनी तिच्या रूममध्ये येते आणि मगाणपासून लपवून ठेवलेल्या अश्रूंना वाट मोकळी करत होती. ती मोठ्याने रडू लागली. रागिनी म्हणाली, आय लव्ह यू आदित्य. नाही राहू शकत रे मी तुझ्याशिवाय. खूप प्रेम करते रे मी तुझ्यावर. पण तुला असं दुःखात ठेवून मी सुखी नाही ना राहू शकणार. असं बोलून रागिनी रडत होती. तितक्यातच नेहा तेथे येते. नेहा म्हणाली, रागिनी. नेहाचा आवाज ऐकताच रागिनी पटकन आपले डोळे पुसते. रागिनी म्हणाली, अगं बहिणी, तू येथे काही काम होतं का? रागिनी चेहऱ्यांवर हसू आणत बोलत होती. नेहा म्हणाली, रागिनी, माझ्यापासून तू डोळ्यातील पाणी लपू शकत नाहीस. मला मगाशीच लक्षात आलेलं होतं, म्हणून तुझ्या मागे आले. रागिनी म्हणाली, असं काही नाही ग वहिनी. नेहा म्हणाली, असं काही नाही आहे, मग हेच माझ्या डोळ्यात पाहून बोल ना. नेहा रागिनीच्या समोर जात बोलत होती. नेहाला असं समोर आलेलं पाहून रागिनीला रडू आवरलंच नाही. ती नेहाला मिठी मारू लागली होती. नेहा म्हणाली, तुला जेवढं रडायचं आहे ना तितकं रडून घे. मनात जे काही असेल ते बोल, त्याशिवाय तुझं मन मोकळं होणार नाही. नेहा रागिनीला सावरत बोलत होती. रागिनी म्हणाली, वहिनी, खूप प्रेम करते ग मी आदित्यावर. त्याच्याशिवाय कशी राहणार आहे माहीत नाही मला. असं म्हणून रागिनी परत रडू लागली. नेहा म्हणाली, रागिनी शांत हो. पाहू ये इकडं, बस ये. नेहा रागिनीला बेडवर बसवते. तिला पायाला पाणी देते. नेहा म्हणाली, रागिनी, मला कळतंय ग तुला किती त्रास होत असेल ते, पण सावर स्वतःला. रागिनी म्हणाली, हो ग बहिणी, आता तेच तर करायचं आहे ना. आदित्य माझा नाही होऊ शकत कधीच. रागिनी परत डोळ्यात पाणी आणून बोलू लागली. नेहा म्हणाली, रागिनी, मला मान्य आहे तुला त्रास होतोय. कदाचित मी ते समजू पण शकणार नाही, पण हे पण तितकंच खरं आहे की आदित्य तुझ्यावर प्रेम नाही ग करत. असं असताना तो तुझ्याशी लग्न केलं तर कोणीच सुखी नाही होऊ शकणार. रागिनी म्हणाली, हो ग वहिनी, सगळं कळते मला, पण त्रास तर होणारच ना. नेहा म्हणाली, हो ग, त्रास तर होणारच आहे, पण तुला यातून बाहेर तर पडावंच लागणार ना. रागिनी म्हणाली, हो, ते तर करावंच लागणार. वहिनी, माझा बाबा मला नेहमी म्हणायचा, आपण ज्यांच्यावर प्रेम करतो त्याच्याशी लग्न करण्याऐवजी जो आपल्यावर प्रेम करतो ना त्याच्याशी लग्न करावं. संसार खूप सुखाचा होतो. नेहा म्हणाली, हो ग, तसंच असतं. रागिनी, मला माहीत आहे तुला हे सगळं स्वीकारणं थोडं कठीणच जाणार आहे, पण वेळ होण्यापेक्षा आता सावरलेलं बरं. रागिनी म्हणाली, वहिनी, तू म्हणते ते सगळं बरोबर आहे. मी नक्की प्रयत्न करेल. नेहा रागिणीचे डोळे पुसत तिला एक स्माईल देते. रागिनी म्हणाली, बरं चला, आज तुला सांगावं लागेल ना. ती उगाच पुढची तयारी करत बसायची. नेहा म्हणाली, रागिनी, पण काय सांगणार आहेस ग तू? रागिनी म्हणाली, वहिनी, अगं तू नको काळजी करू. तू एक काम कर, तू आदित्यला, श्रेयाला व दादूला घेऊन हॉलमध्ये ये. मी जाते पुढं. ओके. नेहा म्हणाली, बरं. नेहा रागिनी गेल्यावर सगळ्यांना हॉलमध्ये बोलावून आणते. मंगला म्हणाली, अगं रागिनी, का बोलावलेलं आहेस तू? तुला काय सांगायचं आहे? मंगलाताई रागिनीला विचारत किचनमधून बाहेर येतात आणि समोर पाहतात तर सगळेच हॉलमध्ये एकत्र जमलेले होते. मंगला म्हणाली, अरे तुम्ही पण सगळे येते आहात का? रागिनी म्हणाली, अगं तू त्यांना मीच बोलावलेलं आहे. मंगला म्हणाली, अगं पण एवढं काय बोलायचं आहे तुला? सगळ्यांना बोलायचं महत्त्वाचं आहे का? रागिनी म्हणाली, सांगते तू बस ना येते. रागिनी मंगलाताईंना खाली बसवत बोलत होती. रागिनी म्हणाली, आत्तू मामा, मला सगळ्यांनाच खूप महत्त्वाचं सांगायचं आहे. त्यासाठी तुम्हा सगळ्यांना हॉलमध्ये बोलवलेलं आहे मी. विनायकराव म्हणाले, बाळा, काही काळजीचं नाही आहे ना? रागिनी म्हणाली, नाही मामा, काळजी करायचं काहीच कारण नाही आहे. मला तुम्हाला हे जे सांगायचं होतं की मला आदित्यसोबत लग्न नाही करायचं. मंगला म्हणाली, काय?
मंगलाताई एकदम ओरडत उभ्या राहतात. अगं काय बोलतेस तू रागिनी? रागिनी म्हणाली, आतू मी खरं तेच बोलते. मला आदित्यशी लग्न नाही करायचं. मंगला म्हणाली, अगं थोड्या दिवसांपूर्वी तर लग्न करणार आहेस म्हणत होतीस ना तूच सांगितलं ना आम्हाला. विनायकराव म्हणाले, रागिनी तुमचं काही भांडण वगैरे झालेलं आहे का? त्यामुळे तू चिडून असं बोलत आहेस का? रागिनी म्हणाली, नाही मामा, असं काही नाही झालं. मी खूप विचार करून हे सगळं बोलती. मंगला म्हणाली, अगं पण असं काय झालं एवढं की लग्नाला नाही म्हणत आहेस? आदित्य बोल ना, तू का शांत आहेस? काही झालं का? ही लग्नाला का नाही म्हणती? रागिनी म्हणाली, आई ते आता आदित्य काहीतरी बोलेल म्हणून रागिनी मध्येच बोलते. अगं आतू तू त्याला काय विचारते? त्यालाही आत्ताच कळालं. मी त्याला काहीच बोलले नाही. रागिनी मंगलाताईंच्या जवळ जाते. आतू मी खूप विचार केले ग. ते फक्त काही वेळांसाठी वाटून गेलं मी आदित्यवर प्रेम करते. त्याने जे माझ्यासाठी केलं आणि अजूनही करत आहे, त्यामुळे मला वाटलं की मी त्याच्यासोबत सुखी राहील. पण नंतर विचार केल्यावर कळालं की मी तर आदित्यवर प्रेम करत नाही. मग मी त्याच्याशी कसं लग्न करू शकतेस? आणि समज केलं लग्न आणि नंतर काही जुळलं आमचं तर दोघांची पण लाईफ खराबच होईल ना. मग कसं लग्न करू तूच सांग ना. विनायकराव म्हणाले, अगं पण मंगला पुढं काही बोलणार. तितक्यातच विनायक म्हणाले, मंगला ती बरोबर बोलती. जर लग्न केलं आणि त्यांचं नाही जमलं तर दोघांचंही आयुष्य खराब होईल. मला रागिनीचं बोलणं पटतंय. तिने वेळेवर हे सगळं आपल्याला सांगितलं, हे बरं केलं. मंगला म्हणाली, आहो पण. विनायकराव म्हणाले, अगं दोघे सुखी राहावेत एवढंच वाटतं ना आपल्याला. मग त्यांना त्यांची लाईफ कशी जगायची आहे, कोणासोबत जगायची आहे ते त्यांना ठरवू देऊया ना आपण. आपली मुले तेवढी सज्ञान आहेत की. हो ना. मंगला म्हणाली, तुम्ही म्हणत आहात तर बरं, मी काही बोलत नाही. रागिनी म्हणाली, ये आतू तुला वाईट वाटतंय ना, मला माहिती आहे. पण तूच विचार कर ना ग. पुढं जाऊन आमची भांडणं होऊ लागली तर, आम्ही एकमेकांसोबत जुळवून नाही घेतलो तर सगळ्यांना त्रास होणार ना. मंगला म्हणाली, हो ग तुझं सगळं पटतंय ग मला, पण वाईट याचं वाटतंय. रागिनी म्हणाली, सॉरी ग आतू, प्लीज समजून घे ना मला. मंगला म्हणाली, हो ग बाळा, तुला समजून नाही घेणार तर कोणाला घ्यायचं ग समजून. रागिनी म्हणाली, हो ना, मग थोडं हाच बघू. विनायकराव मंगलाताईंना थोडं वाईट वाटलं होतं, पण आदित्य, नेहा, श्रेया सगळे खुश होते. आता आराध्या आदित्यचं व्यवस्थित होईल असं त्यांना वाटत होतं. त्यामुळे ते सगळेच खुश होते. दुसऱ्या दिवशी आदित्यला कधी एकदा बँकेत जाईल आणि आराध्याशी बोलेल असं झालेलं होतं. तो पटकन आवरून बँकेत जातो. आराध्या तिच्या डेस्कवर बसलेली होती, पण नेहमीप्रमाणे ती त्याच्याकडे दुर्लक्ष करते. आदित्यला वाईट वाटलं, पण तो काही चिडला नाही. त्यामुळे असं करत असेल का वाटलं. तो कोणत्या ना कोणत्या कारणाने तिला केबिनमध्ये बोलवत होता, पण आराध्या मात्र त्याच्याशी खूप रूढ वागत होती. बघता बघता 4 दिवस असेच जातात, पण आराध्याच्या वागण्यात काहीच बदल होत नाही. ती तशीच वागत होती. आता मात्र आदित्यला तिच्या वागण्याचा त्रास होऊ लागलेलाच होता. त्याला हे सहन करणं अशक्य झालेलं होतं आणि त्याने काहीतरी ठरवलेलंच आहे व तो घरी गेला. भेटूया पुढच्या भागात. हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.